स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या ठाणे शहराला दुर्गंधीपासून वाचवा, वागळे स्टेट डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हटवा अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं राज्य सरकार, ठाणे महापालिकेसह सर्व प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे। 3 आठवड्यात याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली आहे। ठाणे वागळे स्टेटमधील डम्पिंग मुद्द्यावर स्थानिक पर्यावरण कार्यकर्ते रामेश्वर बसाटे यांच्या वतीनं ॲडव्होकेट विकास तांबवेकर आणि ॲडव्होकेट संध्या म्हसकर, ॲडव्होकेट बाबासाहेब सकवे, सचिन कांबळे ॲडव्होकेट यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। यावेळेला ॲडव्होकेट विकास तांबवेकर यांनी वागळे स्टेट डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिलेत, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही, त्यामुळे दुर्गंधी पसरून ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आले। याकडे मुंबई उच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं, त्याची न्यायालयानं दखल घेतली आहे। या संदर्भात राज्य सरकारसह संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदनं दिली आहेत। त्यानंतरही कचऱ्याचा प्रश्न जैसे थे ठेवून पर्यावरण नियम धाब्यावर बसवण्यात आलेत। या प्रकरणी राज्य सरकार तसंच संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्या विरोधात कारवाईचे निर्देश द्या अशी मागणी ॲडव्होकेट तांबवेकर यांनी केली आहे। 1.5 वर्षापूर्वी वागळे स्टेटमधील डम्पिंग हटवा म्हणून रिट याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयानं त्या याचिकेची गंभीर दखल घेत याचिकाकर्त्यांना रिटऐवजी जनहित याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता। ठाणेकरांना रोगराईचा धोका लक्षात घेत डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हटवण्याची मागणी करून आंदोलनं केली, तक्रारी केल्या। त्यानंतरही प्रशासनानं प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणाचे नियम धाब्यावर बसवत या तक्रारींना केराची टोपली दाखवली। राज्य सरकारसह ठाणे महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी, MIDCचे विभाग व्यवस्थापक यांच्यावर कारवाईचे निर्देश द्या अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे।